मित्रांनो इकडे या साईडला बघू शकता आत्ताच्या घडला ज्या बैलाची खरोखर चर्चा चालू आहे उलवेकरांचा छोटा माद्या आणि आज SK नाईक कोलीकोपर यांच्या चंदरसोबत पळाला. काय बोलाल, कसं काय नियोजन झालं होतं आजचा? नियोजन ॲक्च्युली आमचा पहिला नियोजन होता कारतूससोबत. तर त्यांचा जरा फोनवर हे झाला, म्हणजे मिसअंडरस्टँडिंग झाली, तर तो पायरा आमचा थांबला आणि समोरून आम्हाला दिनेदादाचा फोन आला. तर आम्ही त्यांना लगेच हो बनलो, म्हणजे एक क्षण न लागतं, कारण आमची भरपूर वेळा गाडी पाळाली आहे. मोठा माद्या पण पाळलेला आहे, तो छोटा माद्या पण भरपूर वेळा पाळलेला आहे. आम्ही लगेच हो म्हटलो आणि पायरा झाला आमचा. आता चंदर आणि छोटा माद्या किती वेळा झाली गाडी पळाल? चंदर 2 वेळा झाली, दोन्ही वेळा गुलाल झाला. दोन्ही वेळा गुलाल. आताच्या घडीला मला वाटतं वासरांमध्ये खरी चर्चा चालू आहे ती छोट्या माद्याची. काय बोलाल तुम्ही? 100% चर्चा चालू आहे, पण चर्चा असावी ती लोकांच्या मनात असावी, आमच्या नाही. आम्हाला मीपणा नसावा, मीपणा आहे पब्लिकला असावा. आम्ही आमच्या पद्धतीने आहोत, पालवाचं काम करू, तो त्याचं काम करतो, आम्ही आमचं काम करू. बरोबर, म्हणजे कुठल्या प्रकारचे मनामध्ये किंवा डोक्यामध्ये आव्हाने जाणार नाही, अजिबात नाही. बरोबर. आता माद्यानी तुमचा जो मोठा माद्या पळाचा त्यांनी पण खूप मोठं नाव केलंय तुमचा. त्याच्यानंतर दावणीला हा छोटा माद्या आलाय, तर याची माहिती द्या, कसा काय दावणीला आलाय तो? ॲक्च्युली आम्ही हा घेतला नाशिकवरनं घेतला. आम्ही गेलो होतो असंच बघायला, सेम आम्हाला दिसला का छोट्या माद्यासारखाच दिसला. तर रुपेदादा आमचे मोठे दादा बोलले का आपण नेऊ याला पालवाला घरी नेऊ. आणला आम्ही बैल आणि ओवल्याच्या मैदानात आम्ही पलवला. वासरू सुंदर पालाला, मग आम्ही ठेवून घेतला डायरेक्ट. बरोबर आहे. आता आताच्या गाडीला खूप साऱ्या पायऱ्यांच्या मागण्या आहे, मग कसं काय नियोजन करता तुम्ही? नियोजन आपला म्हणजे आता जसा ठरलाय, आता ग्रुपमध्ये कसं नियोजन आम्ही ॲक्च्युली सगळी पोरं मिळूनच करतो. प्रत्येकाला विचारपूस होते, सगळे काही म्हणजे चर्चा करतो आम्ही बसून संध्याकाळी. आता गेलो का आम्ही आता पुढच्या पायऱ्याची चर्चा करू, कुठल्याच पालाचा काय पालाचा, सगळं नियोजन आमचा म्हणजे बेऱ्यावरच होतं. बरोबर आहे. मला वाटतं उलवेकरांच्या दावणीला जी वस्तू पाहिजे होती ना ती आलेली आहे आणि कुठेतरी मुंबई बिंजोरला ना हे खूप मोठं नाव करून ठेवणार आहे तुमचा. काय बोलाल? 100% नाव आता वाटतंय. मोठे माद्याने पण भरपूर नाव केला आणि छोटा माद्या करी 100% अद्याप आतापर्यंत करतोय आणि याच्या पुढे पण भरपूर नाव करेल. बरोबर. आणि पब्लिकला खट पडणं म्हणजे बघा वासराचं काम नसतो, कुठेतरी वासरू करतंय. म्हणजे आता बघा बरीचशी वासरं आपण बघत असेल आतून पलतात किंवा मोजकीच वासरं आहेत ती पब्लिकला पलतात. तुम्ही विचार केला का ज्या वेळेला घेतला तेव्हा का पब्लिकला हा आपला इतकं नाव करेल? ॲक्च्युली तो घोड्यात पाळलेला होता तिथं नाशिकला. तर नाशिकची बैल बोले आपलं ठाम असं वाटतं, विश्वास असतंय तर 100% पलतील पब्लिकला. कारण तिथं जशी आपली म्हणजे जुनी परंपरा होती का मधीत डायरेक्ट पब्लिक असायची, बरोबर आहे. तशी तिथे पब्लिक असते. त्याच्यामुळे आम्ही तिथं बघितला पब्लिकला पालताना, आम्हाला पूर्णपणे म्हणजे त्याच्यावर विश्वास झाला का तो पालेल. बरोबर. आता एकदा पुन्हा माझ्या चॅनलवरती मला वाटतं आतापर्यंत तुमच्या मोठ्या माद्याच्या 1-2 बाईट झालेले आहेत. ज्या नावाने गाडी पळते ते पुन्हा सांगा एकदा. नावाने आपलं जय बजरंग प्रसन्न, पांडुरंग रामचंद्र पाटील उलवे, रुपेश शेठ पाटील उलवे यांच्या नावाने गाडी पळते. बरोबर आहे. आता काय वाटतं भविष्य, काय वाटतं त्याचा? भविष्य आता त्याच्यावरच आहे. आम्ही काय आमचा नियोजन करायचं काम आहे, पालाचं त्याचं काम आहे. म्हणजे त्याचा जसा भविष्य तो पळेल तो जसा आमचा नाव मोठा करणार आहे, त्याच्यावरच आहे. आमच्या सगळी मदार आता त्याच्यावरच आहे. बरोबर. आतापर्यंत जे काही गाड्या पळाल्या त्याच्या म्हणजे कुठेतरी चर्चेचा विषय ठरला आहे आणि ज्या गाड्या पळाल्या पहिरे पण खूप छान केलेत तुम्ही. काय बोलाल त्याविषयी? पहिरे म्हणजे आता कसं आहे बघा, जो तो विचार करतो का आपला बैल मोठ्या पायऱ्यातच पालावा आणि आपले संबंध सुद्धा सगळ्यांशी चांगले आहेत. कोणी आपल्याला नाही बोलत नाही, लगेच आपल्याला पायरा आणि बैल तसा पळतो पण ना, समोरचा विचारच नाही करत, बिंदास पायरा देतो आपल्याला. बरोबर. आता ज्यांनी आज गाडी पळवली त्या ड्रायव्हरविषयी काय बोलाल तुम्ही? ड्रायव्हरचा काय बोला आता, म्हणजे ड्रायव्हर आता जवळजवळ 3 गुलाला कंटिन्यू तोच ड्रायव्हर बसतोय आणि त्यांच्या पण बैलात आपला बैल पालायला मागच्या अड्ड्यातच शंभूमध्ये पालालेला आहे आणि ती पण गाडी चांगली पालालेली. सुट्टीला कसं आहे माद्या? सुट्टीला माद्यात खालणं पण जोरातच आहे. मी स्वतः सुट्टी करतो त्याची. तुम्ही स्वतः सुट्टी करता? ती लक्षणं आहेत का जी मोठ्या माद्यामध्ये होती ती? मोठे माद्यामध्ये पण आहेत, सेम टू सेम. दोन्ही खांदी कडनी पालणं म्हणजे काय मुंबईमध्ये खावं नाही आहे आणि सेम टू सेम कॉपी आहे. बघायला पण तुम्ही दोघांचे फोटो टाकले तर सेम दिसतील. बरोबर आहे. म्हणून कुठेतरी नाव पण तोच जुडलाय, छोटा आणि मोठा. 100%. बरोबर. चला आता अंधार होतोय, आपण लवकरच एक मोठी मुलाखत पण घेऊ. तुमची जी जोडी पळाली चंदर आणि माद्या याच्यासाठी तुम्हाला खूप खूप अभिनंदन. पुढे पण पळवा, अशी गुलालात घेत राहा आणि माझ्या घरून कायम शुभेच्छा असतील तुम्हाला. थँक्यू, धन्यवाद, शुभेच्छा.